प्रसन्न भावमुद्रा, नेमके हावभाव, उत्तम वाणी. भक्ती बर्वे, सळसळत्या ऊर्जेची फुलराणी. भक्ती बर्वे यांनी संपूर्ण कारकिर्दीमध्ये फक्त 2च चित्रपटांमध्ये काम केलं. एक म्हणजे 1983 साली जाने भी दो यारो व 1998 साली चोरी से की माँ या 2 चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. नाटक हा माझा प्राण आहे, हे वाक्य अक्षरशः जगलेल्या आणि एकेकाळी मराठी रंगभूमी आपल्या लक्षवेधी अभिनयानं गाजवणाऱ्या चतुरश्र अभिनेत्री म्हणजे भक्ती बर्वे इनामदार. भूमिकेविषयी ते अत्यंत बारकाईनं अभ्यास करायच्या. ती भूमिका किती लांब आहे याचा त्यांनी कधी विचार केला नाही, पण त्यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. त्यामुळे आजही म्हटलं जातं की फुलराणी पुन्हा होणे नाही. रंगमंचावरील सम्राज्ञी असं त्यांना ओळखलं जायचं. जरी कुठल्या विक्रमाची नोंद त्यांच्या नावे नसली तरी त्यांचं काम आजच्या कलाकारांसाठी स्फूर्तिदायक असायचं. ज्यांनी मराठी रंगभूमीला एक नवा आयाम दिला त्या भक्ती बर्वे कोण हे आजच्या पिढीतल्या बऱ्याच जणांना माहीत देखील नसावं. हे मोठं दुर्दैव आहे. आज त्यांच्याविषयी फार कमी बोललं जातं. पण आज आपण त्यांच्या आकाशवाणी, दूरदर्शन ते नाटक, मालिका, चित्रपट या प्रवासाविषयी जाणून घेत आहोत. 10 सप्टेंबर 1948 सालचा भक्ती बर्वे यांचा सांगलीतला जन्म. बालपणापासून नाटकाची आवड. अल्लाउद्दीन, जादूचा दिवा, वयम मोठम खोटम अशा बालनाट्यांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. बातम्या नुसत्या ऐकू नका, उच्चार ऐका. गाणं नुसतं ऐकू नका, उच्चार ऐका. ही त्यांना बालरंगभूमीवर मिळालेली शिकवण त्यांनी कायमच लक्षात ठेवली. त्यामुळे उच्चारांवर त्यांची जबरदस्त पकड होती. त्यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी, गुजराती या भाषांमध्ये देखील नाटकं केली. भक्ती बर्वे यांनी फक्त अभिनेत्रीची भूमिका नाही तर वृत्तनिवेदिकेची भूमिकाही चांगली गाजवली. त्या काळात टीव्हीवरील त्यांचा चेहरा लोकप्रिय होता. आकाशवाणीला काम केल्यानंतर 70 ते 80च्या दशकात त्यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं. शिवाय दूरदर्शनवरील काही मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. बहिणाबाईंच्या गाण्यावर आधारित असलेल्या बहिणाबाई या सांगीतिक कार्यक्रमात त्या झळकल्या होत्या. त्यासाठी त्या अहिराणी लकबीचे शब्दोच्चार शिकल्या होत्या. एवढंच नाही तर त्या जात्यावर दळण दळताना ओवी गाणारी बाई कशी बसेल हे शिकण्यासाठी भक्ती बर्वे जात प्रांताच्या काही महिलांना भेटल्या. एका बाजूला हे सर्व सुरू असताना त्या दुसऱ्या बाजूला नाटकही करत होत्या. भक्ती बर्वे इनामदार या मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील परिचित नाव. आपल्या अभिनयाने त्यांनी संपूर्ण नाट्यसृष्टी हादरवली. त्या फुलराणी बनून जेव्हा मंचावर प्रवेश करायच्या तेव्हा सगळे त्यांच्याकडे पाहत राहायचे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अशा अनेक नायिका मराठी चित्रपटसृष्टीला मिळाल्या. त्यांनी आपल्या केवळ नजरेनेच समोरच्याला घायाळ केलं. त्यांचा अभिनय पाहून बॉलिवूडचे कलाकारही स्वतःला कमी लेखत. अशाच काही हरहुन्नरी अभिनेत्रींपैकी एक होत्या भक्ती बर्वे. त्यांच्या अभिनयाला तोड नव्हती. त्यांनी अनेक नाटकात कामं केली. महत्त्वाचं म्हणजे त्यांचं प्रत्येक नाटक रंगभूमीवर हिट ठरलं. आपल्या कसदार अभिनय आणि योग्य शब्दफेकीने भक्ती यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ती फुलराणी म्हटलं की आजही प्रेक्षकांना केवळ भक्ती आठवतात. सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र एका अपघाताने या अभिनेत्रीचं सगळंच हिरावून घेतलं. भक्ती बर्वे यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. त्यांचं उत्तम पाठांतर असल्यामुळे त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करत असायच्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपरहिट ठरली. नाटक आणि भक्ती बर्वे हे समीकरणच तयार झालं. त्या काळी नाटकांना वन्स मोर मिळत असे. त्यामुळे मराठी रंगभूमीतील भक्ती बर्वे या एकमेव स्त्री स्टार मानावे लागतील. ती फुलराणी हे नाटक म्हणजे भक्ती बर्वे यांच्या भूमिकेतील अत्युच्च क्षण. ती फुलराणीचे 1111हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होती या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिका खूपच गाजली. या नाटकाचे 950 प्रयोग झाले. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना 1990 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. भक्ती बर्वे यांनी हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते शफी इनामदार यांच्याशी विवाह केला. 13 मार्च 1996 रोजी शफी यांचं हार्ट अटॅकने निधन झालं. त्यावेळी ते तेरी भी चूप मेरी भी चूप या कॉमेडी मालिकेत काम करत होते. त्यांच्या अचानक जाण्याने ही मालिका बंद करण्यात आली होती. पण त्यांनी काम करणं सोडलं नव्हतं. नियतीला काहीतरी वेगळं मंजूर असावं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी वाईहून परत येत असताना भक्ती यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला. त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या एका अष्टपैलू अभिनेत्रीचा अंत झाला. आजही त्यांची फुलराणी ओळख प्रेक्षकांच्या मनावर कोरलेली आहे. भक्ती बर्वे यांनी काम केलेली नाटके: अखेरचा सवाल, अल्लाउद्दीन व जादूचा दिवा, अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होते, आधे अधुरे, आले देवाजीच्या मना,
कळलाव्या कांद्याची कहाणी, गांधी आणि आंबेडकर, घरकुल, चिनी बदाम, जादूची वेल, टिळक आणि आगरकर, ती फुलराणी, दंबद्वीपचा मुकाबला, पप्पा सांगा कुणाचे, पळापळा कोण पुढे पळे, तो पुरुष फुलराणी आणि मी, बाई खुळाबाई, बूट पॉलिश, माणसाला डंक मातीचा, मिठीतून मुठीत, रंग माझा वेगळा, रातराणी, वय मोठं खुट्टम, शॉर्टकट, सखी प्रिय सखी. अशा गाजलेल्या नाटकामध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 30हून अधिक नाटकात काम केलं. मुख्य म्हणजे त्यांचं प्रत्येक नाटक गाजलं. त्यातही तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुला शिकवीन चांगलाच धडा, हे ती फुलराणीमधलं वाक्य आजही प्रेक्षकांच्या तोंडावर असतं. भक्ती बर्वे यांचे पती शफी इनामदार. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार होते ज्यांनी मुख्य भूमिका न साकारूनही प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली होती. ते ज्या पात्राद्वारे प्रेक्षकांच्या समोर आले ते पात्र अगदी त्यांनी जगवलं. असेच एक कलाकार म्हणजे शफी इनामदार. मालिका आणि चित्रपटांद्वारे त्यांनी मनोरंजन सृष्टीत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1945 रोजी महाराष्ट्रात झाला होता. शफी इनामदार यांनी 1982 मध्ये विजेता या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 1983 मध्ये आलेल्या अर्धसत्य या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी इन्स्पेक्टर हैदर अलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. तिथून पुढे त्यांना यशाचा मार्ग सापडला. शफी इनामदार यांनी आज की आवाज चित्रपटामध्ये पोलीस, आवाममध्ये खलनायक, नजराना, अनोखा रिश्ता आणि अमृतमध्ये नायकाच्या मित्राच्या भूमिका साकारल्या होत्या. शफी यांची खास गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक पात्र अशा प्रकारे साकारले की त्यांच्यापेक्षा ही भूमिका दुसरी कोणीच करू शकत नाही असं वाटायचं. चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या शफी इनामदार यांचा टेलिव्हिजनवरही दबदबा होता. ये जो है जिंदगी या लोकप्रिय मालिकेत त्यांनी दमदार भूमिका साकारली होती. याशिवाय ते गुलजार यांच्या गालिब मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसले होते. अभिनयासोबतच शफी यांनी एका चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तो चित्रपट म्हणजे हम दोनो. या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, नाना पाटेकर आणि पूजा भट यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट खूप हिट ठरला आणि शफी यांना एक चांगला दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली. 13 मार्च 1996 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना पाहताना शफी इनामदार यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. भक्ती बर्वे वाई येथून मुंबईला परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचं दुर्दैवी निधन झालं. शफी इनामदार आणि भक्ती बर्वे इनामदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भक्ती बर्वे यांच्यासोबत काम केलेल्या काही कलाकारांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेली मतं. भक्ती बर्वे मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात पाहिलेल्या अभिनेत्रींपैकी सर्वात महान अभिनेत्री. नसरुद्दीन शाह. द इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये जाने भी दो यारो या चित्रपटाविषयी बोलत असताना नसरुद्दीन शाह म्हणाले होते की जाने भी दो यारो या चित्रपटाच्या वेळी आम्ही एका भूमिकेसाठी अगदीच पेचात पडलो आणि मी त्यावेळी पुण्यात शूटिंग करत होतो. तर तो कुंदन शाह माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, यार आता कोणाला घ्यायचं? तर मी त्याला म्हटलं, हे बघ, भक्ती बर्वे नावाची एक अभिनेत्री आहे जी आज रात्री एका नाटकात काम करणार आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे हँडसम. मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात पाहिलेली अभिनेत्रींपैकी सर्वात महान अभिनेत्री होती. ती भक्तीची रंगमंचावरची बरीचशी कामं मी पाहिली आहेत. मी कुंदन शहाला म्हणालो, बघ चल आपण जाऊया आणि तिचं काम बघूया. आम्ही ते नाटक बघायला गेलो आणि तिथल्या तिथे तो पुरावा होता भक्तीच्या क्षमतेचा. त्यानं लगेच ठरवून टाकलं आणि अशा प्रकारे भक्ती या प्रोजेक्टमध्ये सामील झाली. भक्तीताईंचा रंगमंचावरचा वावर फक्त पाहत राहावा असा होता. त्यात एखाद्या सम्राज्ञीचा तोरा होता, सहजता होती, लवचिकता होती, एक रुबाब होता, एक दरारा होता. त्यात त्या भूमिकेतला त्यांचा संचार अथरारक असायचा. एकदा त्यांची रंगमंचावर एंट्री झाली की काय बिशात तुमची नजर इतर पात्रांवर, हालचालींवर जाईल. एक प्रकारची खेळून टाकण्याची, संमोहित करण्याची शक्ती त्यांच्या अभिनयात होती. रंगमंचावरील हालचाली, कृती, व्हॉईस प्रोजेक्शन याविषयी त्यांना अचूक अंदाज होता. अनुभवागणिक त्यांनी त्यावर प्रभुत्व मिळवलं होतं, असं चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले. भरतकुमार यांनी फेसबुकवर भक्ती बर्वे यांच्याविषयी एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी लिहिलं, भक्तीची अनेक रूपं रंगभूमीवर आणि टीव्हीच्या सेटवर मेकअप करून ती उभी राहिली की वेगळीच दिसायची. तशीच प्रत्यक्ष जीवनातही ती वेगवेगळी रूपं घेऊन वावरली. त्यामुळेच कदाचित भक्ती कोणाला कळली नाही. हत्ती आणि 6 अंधाच्या गोष्टीत जसा प्रत्येक अंधाला हत्ती वेगळा वाटतो, तसं भक्तीच्या बाबतीत होत राहिलं. फरक इतकाच की भक्ती एका माणसालाही वेगवेगळी वाटायची आणि भासायची.
अनेकदा मैत्रिणी म्हणून भक्ती जितकी प्रेमळ आणि हवीहवीशी वाटायची तितकीच सहकारी म्हणून तापदायक ठरायची. काम चालू असताना आदवा तद्वा बोलणारी भक्ती बातमीपत्र झालं की आग्रहानं चहाला बोलवायची आणि प्रेमानं तासनतास गप्पा मारायची. यातली खरी भक्ती कुठली? बातम्याची तयारी चालू असताना जीवन नकोसं करणारी की चहाच्या टेबलावर गप्पा मारणारी? खरं तर भक्ती तीच, पण भूमिका बदलली की त्याप्रमाणे तिचं वागणं बोलणंही बदलत असायचं. पण हे फार थोड्यांनाच उमगलं.